नमस्कार मित्रांनो, मी ऍडव्होकेट सुदाम गव्हाणे. आज आपण बघूया आरोपीने पोलिसांसमोर दिलेला कबुली जबाब मान्य असतो का, किंवा पोलिसांनी आरोपीकडून कबुली जबाब लिहून घेतल्यास त्या कबुली जबाबाच्या आधारे त्या आरोपीस शिक्षा होऊ शकते का. आपण अनेक वेळा असं बघतो की आरोपीने अमुक अमुक गुन्ह्यामध्ये कबुली दिलेली आहे किंवा तो गुन्हा त्याने कबूल केलेला आहे, असं अनेक बातम्या वगैरे आपण बघत असतो. परंतु त्याची कायदेशीर प्रक्रिया काय आहे, कायदेशीर महत्व किती आहे हे बघूया आपण. भारतीय पुरावा कायदा कलम 25 मध्ये असे नमूद केले आहे की आरोपीने पोलिसांसमोर दिलेला कबुली जबाब हा मान्य नसतो. तसेच कलम 26 मध्ये देखील असे नमूद केले आहे की आरोपीने हवालात मध्ये असताना म्हणजे पोलीस कस्टडीमध्ये असताना जर का पोलिसांसमोर कुठला कबुली जबाब दिला असेल तर तो साबित करायचा नाही किंवा तो साबित करू शकत नाही. आता भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या कलम 23 मध्ये त्याबाबत नमूद केलेले आहे. यामागे वास्तविक कारण हे आहे की एखादा आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना पोलीस त्याच्याकडून जबरदस्तीने अथवा त्याच्यावर दबाव टाकून अथवा त्याला कुठल्याही गोष्टीचा आमिष दाखवून त्याच्याकडून कबुली जबाब लिहून अथवा नोंदवून घेऊ शकतात. त्यामुळे पोलिसांसमोर दिलेला कबुली जबाब कायदेशीररित्या हा मान्य नसतो. परंतु एखाद्या आरोपीने कबुली जबाब दिल्यानंतर त्याच्याबरोबर कुठला हत्यार जर त्याने काढून दिला असेल, म्हणजे कलम 27च्या पंचनाम्याप्रमाणे एखाद्या हत्यार अथवा एखादी वस्तू काढून दिली असेल गुन्ह्यासंदर्भात, तर त्या आरोपीवरती वस्तू किंवा हत्यार ग्राह्य धरल्या जाईल. परंतु केवळ आरोपीच्या कबुली जबाबावरून त्या आरोपीस माननीय न्यायालय शिक्षा देऊ शकत नाही. परंतु आरोपीने जर का माननीय न्यायालयामध्ये प्रत्यक्ष हजर राहून माननीय न्यायालयाच्या पुढे जर कबुली जबाब दिला असेल अथवा गुन्हा जो केला असेल तो कबूल केला असेल, तर त्या आरोपीस माननीय न्यायालय योग्य ती शिक्षा देऊ शकते.